आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज. IMAच्या ॲन्युअल कॉन्फरन्स रिफ्रेश कॉनमध्ये पहिल्या दिवशी वेल्थ मॅनेजमेंट, आपल्या शरीरावर रेडिओ मॅग्नेटिक फील्डचे होणारे दुष्परिणाम, वंध्यत्वाविषयी समज गैरसमज, LGBTQ, आत्ताच्या पिढीमध्ये निर्माण होणारे प्रश्न आणि ते आपण कसे समजून घ्यायला पाहिजे असे अनेक विषयांवर भाष्य झाले. डॉक्टर वसंतराव गुप्ते स्मृती व्याख्यानमध्ये बोलताना डॉक्टर प्रशांत पुरंदरे यांनी मेडिकल प्रॅक्टिस काळानुरूप कशी बदलत चालली याबद्दल मत मांडले. दुसऱ्या दिवशी महारोग, पसरणारे आजार, त्वचा आणि केसांना वापरणारे आधुनिक तंत्रज्ञान तसेच रोबोटिक तंत्रज्ञानाने आजारांवरील उपचार पद्धती होत असून या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आणि विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये IMAच्या विविध विभागातील 450हून अधिक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग घेऊन रुग्णांना सेवा देताना नवीन आधुनिक टेक्नॉलॉजीशी जोडून आपल्यातील बदल आणखीन कशा पद्धतीनं करता येतील अशा विविध विषयांची माहितीचा लाभ IMAच्या 56व्या ॲन्युअल कॉन्फरन्सचा सहभागी डॉक्टरांनी घेतला. यामध्ये महिला डॉक्टरांना वैद्यकीय सेवा देताना येणाऱ्या अडचणी तसेच घर आणि व्यवसाय कसा सांभाळतात या कसरतीबद्दल चर्चा झाली. IMA हॉल शालिमार नाशिक येथे 2 दिवसीय होणाऱ्या रिफ्रेशन कॉन्फरन्समध्ये दीपप्रज्वलन करून नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेराडके यांच्या हस्ते सुरू झाले आणि डॉक्टर आप्पासाहेब पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ डॉक्टर मनीष माचवे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले. या प्रसंगी डॉक्टरांच्या आर्टिकलचा व्हॉइस या पुस्तकाचे प्रकाशन करून वैद्यकीय कायद्याविषयी स्टिकर्सचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा IMAच्या वतीनं सत्कार करण्यात आला. नाशिक येथे झालेल्या IMA 56वी ॲन्युअल कॉन्फरन्स रिफ्रेशन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर निलेश निकम, सचिव डॉक्टर मनीषा जगताप, खजिनदार डॉक्टर अनिता भामरे, उपाध्यक्ष डॉक्टर प्रेरणा शिंदे, नियोजित अध्यक्ष डॉक्टर विशाल पवार, जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर शलाका बागुल यांच्यासह डॉक्टर स्वाती चव्हाण, डॉक्टर निलेश जेजुरकर, डॉक्टर नितीन वाघचौरे, डॉक्टर पंकज भट, डॉक्टर प्रतिभा बोरसे यांचे विशेष सहकार्य लाभले. Counseling plays an important role where I see that where the technology won't help. Though I'm an IT engineer, I believe that empathy plays a lot of role in society, and that's the human touch where all the technology or AI would fail. Though we are trying to synthetically get emotions into non-living machines, but I still believe that humanity is much more and it has much more to come. It was long awaited. We also have changed name of the MTBS Center to be known as IMA Wellness Center Trust. We have changed the constitution of MTBS and has been submitted to the Charity Commission. Here I take this opportunity to request Himgauri ma'am to fast track our registrations of the Savita Desai Hospital and MTBS Hospital. This is also believe that you have to ask the right question. The question should be right, then you get the correct answer. So this is where my presentation starts. You all know the 4 questions asked in the 4 corners. The first question asked was, मेरे पास घर है, बैंक बैलेंस है, पैसा है, गाड़ी है, भाई तेरे पास क्या है? And the answer came, मेरे पास माँ है. The second question asked was, अगर इश्क खता है तो सजा दो मुझे, किस तलवार पे सर रख दूं बता दो मुझे. Right? She got Bajirao in return. So answer was Bajirao. Question was this: एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. She didn't get Ramesh Babu. She get Om Kapoor, better than Ramesh Babu. And the fourth one was कौन आएगा? कौन आया? सरकटा. It's going to happen in Dhurandhar 2. This is a terrific metamorphosis or been I am seeing in medical practice since so many years. What are current trends? The corporate hospitals and 5-star multi-speciality hospitals are in full boom. Accreditations not that easy. We have gone through it, whether it is NABH or whether it is NAC. It's a tough job. Fire, NOC, MPCB norms. Thanks to IMA. Please give a good claps to IMA. Now at least they have made it easy. But when we faced it initially, it was a terrific.
Okay, and then for obstetrics and gynec, it is MTP, it is tubectomy, it is ultrasound, so many norms and so many paperwork and everything. नमस्कार, मी डॉक्टर मनीषा जगताप, सचिव IMA नाशिक ब्रँच. काल आणि आज म्हणजे 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी IMAची ॲन्युअल कॉन्फरन्स म्हणजे रिफ्रेश कॉन ही 56वी कॉन्फरन्स घेण्यात आली होती. यामध्ये सगळ्या फ्रॅटर्निटीचे म्हणजे IMAचे सगळे मेंबर्स जे असतात त्यांच्यासाठी ही कॉन्फरन्स असते आणि म्हणूनच या कॉन्फरन्समध्ये विविध विषय असे निवडले गेले होते की जे प्रत्येक ब्रँचला कामी आले आहेत. जसं की वेल्थ मॅनेजमेंट असेल, त्याच्यानंतर रिसेंट ॲडव्हान्सेस असतील, AI ही मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये त्याचा वापर कसा होतो, रोबोटिक सर्जरीज कशा होतात, त्याच्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी स्किन ट्रीटमेंटमध्ये कशा होतात, प्लास्टिक सर्जरीमध्ये कशा होतात, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बोलल्या गेल्या. शिवाय एक सेशन असं होतं की ज्याच्यामध्ये लेडीज डॉक्टर या बाकी फ्रॅटर्निटीजमध्ये कशा उच्च पदावर कामं करतात, त्यांना काय अडचणी येतात, असा हा चर्चासत्र होतं. अशा अनेक विषयांना घेऊन ही कॉन्फरन्स केली आहे, ज्यामुळे प्रत्येकाला ह्याचा फायदा झालेला आहे. यामध्ये इन्फेक्शन्सबद्दलसुद्धा बोलले गेलं. लेप्रसीचं अवेअरनेस म्हणजे लेप्रसी हे अजूनही जे पूर्वी महारोग म्हणायचे अजूनही आहे, तर त्याचं लवकरात लवकर निदान होऊन त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, असं महापालिकेतल्या वक्त्या आल्या होत्या बोलायकरता. उद्घाटन प्रसंगी महापौर सौ हिमगौरी मॅडम आलेल्या होत्या. त्यांनीसुद्धा खूप चांगलं भाष्य केलं या सगळ्या कार्यक्रमामध्ये. शिवाय आपण 2 ओरेशन्स घेतलेले होते, म्हणजे स्मृतिबद्ध प्रित्यार्थ. तर डॉक्टर वसंतराव गुप्ते हे पहिले महापौर आणि IMAचे प्रथम अध्यक्ष होते, ज्यांच्या स्मृतिप्रित्यार्थ आपण दरवर्षी ह्या एक ओरेशनचा कार्यक्रम घेतो, ज्यामध्ये डॉक्टर प्रशांत पुरंदरे बोलले होते. आणि या वर्षापासून पहिल्यांदाच आपण डॉक्टर आप्पासाहेब पवार यांचेसुद्धा आपण स्मृती भाषण सुरू केलेलं आहे ओरेशन. त्यामध्ये डॉक्टर मनीष माचवे हे पुण्याहून आले होते आणि त्यांनी खूप सुंदर भाषण दिलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी सांड की आँख म्हणजे आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे, वर्क आणि लाईफ बॅलन्स करण्याबद्दलचा ह्याबद्दल बोललेले आहे. तर अशा विविध सगळ्या सत्रांमधून नक्कीच IMAच्या मेंबर्सला ह्याची खूप चांगली माहिती मिळाली आणि त्यांच्या त्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये त्याचा फायदा होणार आहे. या सगळ्या संपूर्ण कार्यक्रमाचं कन्व्हेनर आणि को कन्व्हेनर डॉक्टर डॉक्टर प्रेरणा शिंदे आणि डॉक्टर शलाका बागुल होत्या. तर हे आयोजन करणं आणि त्यात या सगळ्या कंडक्ट करण्याकरता डॉक्टर निलेश जेजूरकर, डॉक्टर स्वाती चव्हाण आणि डॉक्टर पंकज भट ह्या सगळ्यांनी सूत्रसंचालन केलं. डॉक्टर नितीन वागचौरे यांनी सूत्रसंचालन केलं. या कार्यक्रमासाठी जवळपास 400हून अधिक डॉक्टर्सनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि बहुसंख्यांनी ते उपस्थितसुद्धा होते. हा कार्यक्रम खूप यशस्वीरित्या केलेला आहे.